तर चला बनवूया आपण आलू आणि बेसनची रेसिपी। तर मी घेतलेले 3 आलू, त्याला चांगले शिलून घेतलेले आहे। नंतर आपण जे आलू चिप्स पाडणे असते ते घेतलेले, याचे आपण चिप्स पाडून घेऊया जसे आपण चिप्स बनवतो तसे। आणि एक पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी, पाण्यामध्ये आपण ते 10 मिनिटं तसेच ठेवून देऊया आलू जे आपण चिप्स पाडले ते वाले। बघा आता घेतलेलं आहे मी बेसनचं पॅकेट, त्यामध्ये 1 कप बेसन घेते आणि त्यामध्ये टाकते मी तिखट टाकलं 1 चम्मच, जो छोटा चम्मच असतो तो, आणि अर्धा चम्मच टाकले मी गरम मसाला पावडर, आणि थोडं टाकते आता धनिया पावडर। नंतर टाकेल जिरं। बघा हे मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये टाकूया आपण पाणी, मीठ टाकूया आधी, नंतर पाणी टाकूया। आपल्या टेस्टनुसार आपण मीठ टाकू शकतो, मी माझ्या टेस्टनुसार मीठ टाकलं। आणि यामध्ये थोडं थोडं करून 1 कप आपलं बेसन आहे तर 1.5 कप पाण्याने भिजवून घेऊया। आपले बेसन भिजून तयार झालेलं आहे। बघा आता मी कढई गरम करायला तेल ठेवलं होतं, त्यामध्ये चिप्स टाकले बेसनमध्ये आणि ते त्यामध्ये टाकले। बघा याला आपण 10 मिनिटं होऊ देऊया चांगले। थोडे एक सोबत टाकायची, एक सोबत आपण 4-5 टाकू शकतो। बघा आता हे चांगले होऊ देऊया। आता वेळ लागतो त्यामुळे एक टाकायचं, नाहीतर एका याला 2 चिप्स येऊ शकते, त्यामुळे एक पद्धतशीर आरामात टाकत न्यायचं। बघा आता हे टाकलं मी, हे झालेलं आहे आपलं। आता नंतर त्यामध्ये बघा आता आपला जो झारा आहे ते आपण ज्याने भजी करतो त्याने आपण पलटूया। मी आता झारा घेते, झाऱ्याच्या साहाय्याने आपण पलटून घेऊया। बघा किती मस्त फुगले। तुम्ही गरम तेल पण टाकू शकता, सोडा पण टाकू शकता, मी काहीच नाही टाकलं। बघा बबल्स आले, आपली भजी बनवून तयार झाली आहे। कढईमध्ये पिझ्झा बनवायची रेसिपी पण टाकलेली आहे, मी मोतीचूरची रेसिपी टाकलेली आहे, केक कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप ते पण रेसिपी टाकलेली आहे। तुम्ही जाऊन नक्की बघा, एकदम सोपी। आता याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे का। तर बघा किती सुंदर बनवून तयार झालेले आहे आपले। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कोणती रेसिपी पाहिजे ते पण सांगा, नक्की सांगा, त्यामुळे आपण अजून रेसिपी टाकू शकतो। तुम्हाला कोणती आवडली? कढईमध्ये पिझ्झा बनवायची एकदम इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। तर बघा आपले बनवून तयार झालेले आहे। आता किती सुंदर दिसत आहे बघा, वाव यम्मी टेस्टी रेसिपी, किती सुंदर दिसत आहे, कलर पण किती छान आलेला आहे बघा।